कारण सुरुवातीला आपण त्यातल्या अभ्यासकांचे मौलिक विचार ऐकले आणि आता जयश्रीताई काटणेकरांच्या सारख्या स्वरसिद्ध कलाकाराचं सुश्राव्य गायन ऐकण्याची संधी आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण कैलासवासी विठ्ठलराव पै सावंतवाडीचं त्यांच्याकडे झालं आणि त्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी पंडित के.डी. जायकर किराणा घराण्याचे गुरु त्यांच्याकडे शिक्षण घेतलं. त्या पुढचं शिक्षण गायक आणि सुप्रसिद्ध वायलिन वादक पंडित गजाननबुवा जोशी यांच्याकडून घेतलं. तसेच त्यांना पंडित निवृत्तीबुवा सरनाईक आणि जयपूर घराण्याचे पंडित रत्नाकर पै यांचंही मार्गदर्शन लाभलं. अनेक पुरस्कारांनी जयश्रीताईंना सन्मानित करण्यात आलं आहे. 2005 साली पंडित मल्लिकार्जुन मनसूर पुरस्कार हा विशेष प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आला होता. आज आपण गुरु शिष्य परंपरेबद्दल बोलतो आहोत म्हणून एक मुद्दाम अगदी बायोडेटामध्ये नसलेली आठवण मी सांगते. जयश्रीताईंची अत्यंत हृदय आठवण आहे की पंडित गजाननबुवा जोशी हे त्यांचे गुरु. अत्यंत घराणेदार तालीम त्यांच्याकडून मिळाली आणि विद्यार्थी घडवण्यासाठी गुरु किती कष्ट घेतो याचं ते एक उत्तम उदाहरण. लोकांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवायचे. अगदी पहाटेची पहिली लोकर पकडून जाऊन आणि बुवांच्या शेवटच्या काळात ते एका सिद्ध पुरुषांना भेटायला गेलेले होते आणि ते म्हणाले की मला आता मागण्यासारखं काहीच उरलेलं नाहीये, मला सगळं मिळालेलं आहे. पण त्या सिद्ध पुरुषांकडे त्यांनी काय मागितलं तर आपल्या या शिष्येसाठी आशीर्वाद मागितला. आणि सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे आपल्या माधुरी संगीत विद्यालयावर त्यांचं अतिशय निरपेक्ष प्रेम आहे आणि माधुरीताईंकडे शिकलेल्या शिष्यांना खास ग्वाल्हेर घराण्याची गायकी त्यातले फारकावे शिकवण्यासाठी त्या नेहमीच तयार असतात. तर त्यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करते. माधुरी त्यांना साथ संगतही तितकीच मातबर आहे. हार्मोनियमवर साथ करतायत सुप्रसिद्ध कलाकार आणि गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री प्रमोद मराठे. खरं तर प्रमोदजी आता एका गुरुच्या पदाला पोचलेले आहेत, पण तरी सुद्धा संगीताचा साधक हा आजन्म विद्यार्थी असतो आणि म्हणून केव्हाही आपली ओळख करून देताना गुरुची नावं सांगणं हे प्रत्येक कलाकाराला एक भूषणावह असतं. त्यांच्या गुरुची नावं सांगते. सर्वप्रथम त्यांचे वडील, त्यानंतर दिलीप गोसावी आणि पंडित मनोहर चिमोटे यांच्याकडून त्यांनी हार्मोनियमचं शिक्षण घेतलं. तबल्यावर साथ करतायत श्री संजय करंदीकर. पंडित शशिकांत बेल्लारे, श्री विकास दातार आणि श्री रामदास पळसुले यांचे ते शिष्य आहेत. पुण्यामध्ये स्वरताल साधना या संगीत शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि शिलेदार कंपनीच्या संगीत सौभद्र, संगीत स्वयंवर ते संगीत कट्यार काळजात घुसली इत्यादी संगीत नाटकांबरोबर ते साथ करतात. आणि तानपुऱ्याला आहेत पौरवी साठे, माधुरी त्यांची विद्यार्थिनी, आणि निलेश धाकरस. आणि आता कलाकार आणि रसिक यांच्यामधला माझा अडसर मी दूर करते. राग ललिता गोरे.